नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. निदा खान अखेर सापडलेली आहे. म्हणजे ती मुंबईमध्ये आहे असं तिच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे. ते न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे. 20 दिवसांपासून ते पोलिसांना आणि केंद्रीय तपास यंत्रणांना गुंगारा देत आहे निदा खान. आता ही निदा खान कोण? नाशिकची TCS कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. निदा खान जिने तिथल्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांना वश करण्याचा प्रयत्न केला, धर्मांतर करावा असा प्रयत्न केला आणि त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तिला थेट मलेशिया, दुबई आदीच्या अनेक देशांकडून फंडिंग केलं जात होतं असं तिच्यावर आरोप आहे. आता तिला अटकपूर्व जामीन मंजूर करायचा की अटक करायची याविषयी उद्या 18 एप्रिलला न्यायालयामध्ये निर्णय होणार आहे. आणि त्यावरून न्यायालय नेमकं काय निर्णय देतं त्यावरून बराचसा हा जो तपास आहे कोणत्या दिशेने नेमका जाणार आहे हे स्पष्ट होणार आहे. आपण एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो. तेव्हा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनचं बटन दाबावं, म्हणजे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, निदा खान कोण आहे हा प्रश्न गेल्या 20 दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये विचारला जातो. आता TCS कंपनीचे जे अध्यक्ष आहेत नटराजन सुब्रमण्यम यांनी आम्ही झिरो टॉलरन्स म्हणून कोणत्याही दोषी कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नाही असं जाहीर करून टाकलं. आता अश्विनी चेनानी ही जी काही AGM आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर HR, ती जी पुण्याला बसत होती, तिला देखील आता ताब्यात घेतलेला आहे. कारण की तिने सगळ्या या ज्या हिंदू महिला कर्मचारी ज्या तक्रार करायच्या त्याच्याकडे तिने सर्रासपणे दुर्लक्ष केलं आणि आपको क्या हायलाइट में आने का है क्या, जाने दो छोड दो असं म्हणून तिने बेपरवाई केली असा तिच्यावरचा आरोप. आता इथं हिंदू मुस्लिम बोलावं लागणारच आहे. कारण की आरोप सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून त्यांचे सगळे जे नेते आहेत, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या कॉर्पोरेट जिहाद या शब्दाला तितका जोर देऊन म्हणजे त्यांनी त्याचा उच्चार केलेला आहे की आणि पोलिसांनी कशा प्रकारे SITने काम केलेलं आहे, कुठली मोडस ऑपरंडी वापरलेली आहे, कशा प्रकारे कंपनीमध्ये जाळं फेकलं, कशा प्रकारे ते सगळं त्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आता निदा खान ही गर्भवती आहे आणि ती गर्भवती असल्यामुळं तिला अटक करू नये, ती तपासामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य करेल अशा प्रकारचा अर्ज न्यायालयामध्ये देण्यात आलेला आहे. आणि तिच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे की तिला अटकपूर्व जामीन द्यावा आणि तिची अशी शारीरिक तब्येत अशी अशी आहे हे कारण लक्षात घेतलं जावं अशी विनंती केलेली. आता काय झालेलं आहे की निदा खान ही कोण आहे नेमकी, TCS मध्ये काय काम करते, तर ती टेलिकॉलर आहे. ते एक तर BPO सेंटर आहे, तिथं ती टेलिकॉलर आहे. आता मग तिचे पद वेगवेगळे, ती प्रोसेस असोसिएट आहे का, HR मॅनेजर आहे का, वगैरे वगैरे, ते अशा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. तर तिच्या नातेवाईकांनी सांगितलेले की ती काही फार मोठ्या पदावर वगैरे असं नाहीये, तर ती साधी म्हणजे कॉल करणारी मुलगी तिथं कर्मचारी म्हणून काम करते असं सांगण्यात आलेलं आहे. आता काय झालेलं आहे, आता केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA पासून सगळ्या शोध घ्यायला लागल्यात निदा खानचा. आणि मग तिचे जे बँकिंग ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे त्याचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं काम सध्या सुरू आहे. मग त्याच्यामध्ये काय शोधलं जात आहे की मलेशिया मधला कुणी धर्मगुरू आहे, मुस्लिम धर्मगुरू, आणि तो व्हिडिओ कॉल करायचा या TCS कंपनीत आणि निदा खान त्या सगळ्या मुलींना ते ऐकवायचे आणि मग त्यांना ते आम्हीच दाखवलं जायचं की परदेशामध्ये तुम्हाला गळे लठ्ठ पॅकेजची नोकरी दिली जाईल वगैरे वगैरे असं ते सांगितलं जायचं.
मग त्याचा तपास घेतला जाणार आहे. दुसरं दुबईमधून काही पैसा येतोय का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीला लाल किल्ल्यावर जो स्फोट झाला होता आणि डॉक्टर शाहीन म्हणून जी महिला अटकेत होती आहे, तर तिच्याशी संबंधित निदा खान आहे का याचा देखील हे तपास घेतला जाणार आहे. आणि मग ते अंतिमतः सगळं ठरणार आहे. मग त्याची सुरुवात जी आहे ती कुठून होणार आहे? तर ती होणार आहे उद्या तिला अटक होते निदा खानला, की तिचं म्हणजे तिचा जामीन, अटकपूर्व जामीन फेटाळला जातो का, याच्यावर सगळं पुढचं अवलंबून आहे, की या तपास म्हणजे किती गतीने होणार आहे आणि कोणत्या दिशेने होणार आहे. आता जसं सुरुवातीला म्हटलं की काहीही असो, सगळ्या नागरिकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. आता कोणी मुस्लिम नातेवाईक बोलतोय, तो म्हणतोय सगळ्या मुस्लिम समाजाला बदनाम करणं कितपत योग्य आहे, त्याचा तो प्रश्न रास्त आहे. आता हिंदू समाजाचा एक मोठा मोर्चा नाशिकमध्ये निघाला. नागरिकांचा मोर्चा निघणं आणि या नागरिकांनी निषेध करणं हा त्यांचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. आणि इतकं जर भयानक प्रकरण होत असेल, त्याच्या जर बातम्या येत असतील, तर त्याचा निषेध हा रस्त्यावरून नोंदवला गेला तर ते लोकशाहीला धरून आहेच. परंतु ज्या पद्धतीने हे धर्म समोर ठेवून जे होणार आहे, ते मात्र आता त्याचे जे जातीय संघर्ष जो काही होऊ शकतो आणि त्याला जे वळण मिळू शकतं, तर ते भयानक असणार आहे. मग ते रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती राज्य शासनाची आहे, विरोधात बसलेल्या सगळ्या राजकारण्यांची आहे. परंतु आपण आगीत तेल ओतणारी वक्तव्य का केली पाहिजे? आपण मंत्री आहोत, आपल्याला घटनात्मक जबाबदारी आपल्यावर आहे. आपण काय नेमकी वक्तव्य केली पाहिजे याचं भान नितेश राणेंसह सगळ्यांना पाहिजे, गोपीचंद पडळकर यांना पाहिजे. विरोधातले जे लोक आहेत ते हमखास अशा पद्धतीने कोणी जातीय वळण देऊ नये आणि असं करत करत जे काही सावधगिरीची जी काही भाषा करत आहेत, ही अतिशय हानिकारक आहे. सत्ताधारी असो, विरोधातले असो, अशा नाजूक प्रकरणामध्ये जोपर्यंत सगळ्या प्रकारचं फॉरेन्सिक ऑडिट, फॉरेन्सिक तपास म्हणजे केंद्रीय यंत्रणांचा ट्रान्झॅक्शनल वगैरे हा सगळा जोपर्यंत होत नाही आणि जोपर्यंत निष्कर्ष होत नाही, त्यावर बोलणं फार उचित नसतं. परंतु ज्या पद्धतीने या प्रकरणाला एकूण हवा दिली गेलेली आहे, प्रकरण अतिशय गंभीर आहे हे कुणी अमान्य करत नाही. कोण जो दानिश शेख आहे त्याने त्या पीडित महिलेला जे काही केलं, ते स्वतःचं लग्न झालेलं असताना ते लग्न लपवून ठेवलं. त्याच्यानंतर तिला मुस्लिम पेहराव घालतो कशा पद्धतीने आणि मग तिची वागण्याची जी घरामधली तिची पद्धत जी आहे ती लक्षात तिच्या आईवडिलांचे आले. त्यांना ती चिंता वाटायला लागली आणि मग त्यांनी तिच्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष दिलं. तिच्याकडून तिला खोदून खोदून विचारल्यानंतर तिने जे सांगितलं ते मात्र भयावह आहे. आणि अशा पद्धतीने जर धर्मांतर करून घेतलं जात असेल, आमिष दाखवलं जात असेल, हिंदू देवतांची अगदी कुचेष्टा केली जात असेल, हे कुणीच करू नये आणि ते केलं जाणार नाही. त्याला कायदाही तितकाच कडक आहे. आणि मग त्या कायद्या अंतर्गत त्याच्यावर त्या दानिश शेख असेल किंवा त्याचा जो म्होरक्या आहे आणि बाकी ज्या वेगवेगळ्या तक्रारी नोंदवल्या गेल्या त्यानुसार ती कारवाई योग्य ती कायद्यानुसार व्हायला पाहिजेच. याच्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं काही कारण नाही. आता ही निदा खान जे काही चाललेलं होतं, त्या निदा खान संबंधी आपल्याला उद्या न्यायालयामध्ये बऱ्याच गोष्टी कळणार. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.